श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 17 मे 2026 या दिवसापासून अधिक मास हा चालू होत आहे आणि वार सोमवार 15 जून 2026 या दिवशी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना समाप्त होणार आहे. या धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंना विशेष महत्त्व दिलं जातं आणि या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला जातो आणि हा महिना खूप विशेष मानला जातो. हा अधिक महिना अत्यंत प्रभावी आणि खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा अधिक महिना जो आहे तर या अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखलं जातं. तसेच धोंड्याचा महिना देखील या महिन्याला म्हटलं जातं. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि म्हणून हा महिना अत्यंत प्रभावी आणि शुभ काळ मानला जातो. हा अधिक महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेल्यामुळे या महिन्यामध्ये विशेष असे कार्य केले जाते. काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण 3 वर्षातून एकदाच करत असतो आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये करण्यासाठी विशेष असे कार्य जे आहेत तर त्याची माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. आता हा अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना फक्त लेक जावयाचे कौतुक करणे विशेष मानले जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले जाते. ज्या आईने आपल्याला जन्म दिला आहे त्या आईची या अधिक महिन्यामध्ये ओटी भरावी. त्या ओटी भरल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये, या धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी कशी भरायची, कधी भरायची, केव्हा भरायची आणि ती ओटी भरल्यामुळं काय होते याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. तसेच जर तुम्हाला आईच नसेल तर तुम्ही कुणाची ओटी भरायची, त्याचबरोबर आई विधवा असेल तर ओटी कशी भरायची, त्याचबरोबर त्या ओटीमध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी जेव्हा बी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेच भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक सण, प्रत्येक विधी हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व दिलं आणि त्यामध्येच अधिक महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला विशेष असे महत्त्व दिले जाते. पहा, अधिक महिना हा दरवर्षी येत नाही, तो 3 वर्षानंतर येतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य यानुसार असतं. तर चंद्र जे आहे तर त्यानुसार जे पंचांग आहे तर ते 354 दिवसाचं असतं आणि सूर्य जे आहे त्यानुसार जे पंचांग आहे तर ते 365 दिवसाचं असतं. त्यामुळे या दोन्ही पंचांगामध्ये 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी हा अधिक महिना जो आहे तर तो दर 3 महिन्यांनी 1 महिना हा वाढला जातो. त्यालाच अधिक महिना असं म्हटलं जातं. आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो अधिक महिना आहे तर तो 17 मे पासून सुरू होत आहे आणि 25 जून रोजी तो समाप्त होत आहे. तर पहा, हा जो महिना आहे धोंड्याचा महिना, अधिक महिना, याला धोंड्याचा महिना म्हटला जातो. धोंडा म्हणजे दगड. तर पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जात नव्हतं आणि त्यामुळे हा महिना निरुपयोगी महिना मानला जात होता. मग श्री हरी विष्णू यांनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले. हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला आणि या महिन्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले.
आणि म्हणूनच हा महिना भगवान श्री हरिविष्णूच्या पूजेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण जेवढेही भगवान हरिविष्णूंची पूजा उपासना करू तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होते. तर पहा, ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाचा सन्मान केला जातो. तर पहा, अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचा सन्मान केला जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. आता पहा, अधिक महिन्यामध्ये आईची ओटी मुलीने का भरावी, त्याचं नेमकं कारण काय आहे आणि ती ओटी भरल्यामुळं काय होते याबद्दलची सर्व माहिती आपण बघणार आहोत. आता प्रत्येक लेकीने आपल्या आईची ओटी भरायची आहे आणि हे एक धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर यामागे खूप मोठी परंपरा देखील चालत आलेली आहे. आता पहा, आपल्या आयुष्यामध्ये आईचं स्थान हे कुणीही घेऊ शकत नाही, कारण जन्मापासून ती आपल्यासाठी राबत आलेली असते. तिने आपल्यासाठी भरपूर कष्ट केलेले असतात. स्वतः न जेवता ती आपल्या मुलाबाळांचा विचार करत असते. सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे ती आपली आई असते आणि आई ही किती महत्त्वाची आहे ही प्रत्येक मुलाला माहीत असते. आणि म्हणूनच तिच्यासाठी आपण दररोज काही करत नाही, परंतु या अधिक महिन्यामध्ये तिची योग्य मान सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं की या अधिक महिन्यामध्ये आपण आईला दिलेला मान सन्मान ओटी हे थेट भगवंतापर्यंत पोहोचत असतं. आईची ओटी भरणं म्हणजे तिला योग्य तो मान सन्मान देणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि हीच आई आपल्याला पुढच्या जन्मीसुद्धा मिळावी याची प्रार्थना. आता प्रत्येक मुलींना असा प्रश्न पडतो की आपल्या आईची ओटी ही कोणी भरावी, म्हणजे विवाहित मुलीने भरावी की अविवाहित मुलीने भरावी. तर विवाहित आणि अविवाहित दोन्हीही मुलींनी आपल्या आईची ओटी ही भरायची असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा केला जात नाही. आता अधिक महिना सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत आईची ओटी कधी भरावी, तर हा महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्ही तुमच्या आईची ओटी ही कधीही भरू शकता आणि कोणत्याही वारी भरू शकता. परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या आईची ओटी ही मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता, कारण हे दोनही दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणूनच आपली माता लक्ष्मी जी आहे, तर आपली आई जी आहे तर ती माता लक्ष्मीपेक्षा कमी नाही. तिला सर्वोच्च स्थान हे आईला दिलं जातं. त्यामुळे आपल्या आईची ओटी तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार या 2ही दिवसापैकी कोणत्याही दिवशी भरू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या अधिक महिना लागल्यापासून कोणत्याही दिवशी आईची ओटी ही भरू शकता. आता ओटी भरत असताना कोणत्या वस्तू तुम्हाला त्या ओटीमध्ये भरायच्या आहेत, टाकायच्या आहेत, पारंपरिक पद्धतीने ओटी कशी भरायची, तर याबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत. आता तुमची आई ही सहावारी साडी घालत असेल तर तिच्यासाठी तुम्ही छानशी सहावारी साडी घ्या. जर तुमची आई नऊवार साडी घालत असेल तर तिच्यासाठी नऊवारी साडी घ्या. आता बऱ्याच मुली काय करतात की ब्लाऊज पीस घेतात आणि त्यानेच ओटी भरतात. तर असं करू नका. 3 महिन्यातून एकदाच तुम्हाला ओटी भरायची असते. तर पहा, आपण असं देखील आपल्या आईसाठी काही करत नाही. तर एक साडी घेतली तर काय झालं, म्हणूनच तिच्यासाठी एक छानशी साडी तुम्हाला घ्यायची आहे. तर तुम्हाला जर साडी घेणं शक्यच नसेल तर तुम्ही एक छानसा कॉटनचा ब्लाऊज पीस घ्या आणि जर साडीसोबतच पीस असेल तर तो साडी सोबत घेतलेला असेल तरी चालेल आणि नसेल तुम्हाला शक्य तर नुसता ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. तर तुम्हाला त्यासोबत थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहेत आणि एक नारळ देखील घ्यायचा आहे. आता बघा, तुम्हाला याबरोबर सुकामेवा देखील घ्यायचा आहे. आता सुकामेवा घेताना तुम्हाला 33 आकड्यानुसार घ्यायचा आहे, म्हणजे 33 प्रमाणानुसार घ्यायचं आहे. म्हणजे 33 बदाम, 33 काजू, 33 जे काही तुम्ही वस्तू ओटीमध्ये टाकणार आहेत त्या 33 तुम्हाला घ्यायच्या आहेत. बत्ताशे देखील तुम्हाला 33 असे घ्यायचे आहेत. त्याबरोबरच तुम्हाला सौभाग्याच्या वस्तू देखील घ्यायच्या आहेत. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, गजरा, मेहंदीचा कोन, त्याचबरोबर 33 अनारसे. अनारसेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे 33 अनारसे देखील त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. तर पहा, ओटी भरण्याची खूप सोपी पद्धत आहे. एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावरती आईला बसवायचं आहे. त्यानंतर तिला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर तिच्या साडीला देखील हळद कुंकू लावायचं आहे. त्या साडीच्या पदरामध्ये तुम्हाला
तो खण, त्याचबरोबर जे काही तुम्ही साहित्य आहे तर ते साहित्य सर्व टाकायचं आहे. जे तुम्हाला मी सांगितलं आहे ते सर्व साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सौभाग्याच्या वस्तू टाकायच्या आहेत. हळकुंड, जे काही बदाम असेल, काजू असेल तर ते सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले आहेत 33 तसे तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर तिचा नमस्कार करायचा आहे आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर पहा, जर तुम्हाला शक्य असेल तर 33 तुम्ही फळं देखील आईला त्या ओटीमध्ये देऊ शकता. तर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही तसं करा, नसेल शक्य तर काही हरकत नाही. कारण 33 हा अंक जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही तिची ओटी भरायची आहे. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस सौभाग्याच्या वस्तू देणार आहात त्यामध्ये साडी पिन असेल किंवा पिना असतील तर त्या तुम्हाला द्यायच्या नाही. आणि जी सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला त्या ओटीमध्ये द्यायची आहे ती म्हणजे गजरा. गजरा हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला गजरा हा आईच्या ओटीमध्ये नक्की द्यायचा आहे. अधिक महिना खूप श्रेष्ठ. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे, ती बऱ्याच व्यक्ती म्हणजे बऱ्याच महिला विसरतात देण्यासाठी, त्या म्हणजे हिरव्या बांगड्या. तर हिरव्या बांगड्या अवश्य तुम्हाला ओटीमध्ये द्यायच्या आहेत आणि आईला बांगड्या तुम्हाला भरायच्या देखील आहेत. हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्हाला घेणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या आईला बांगड्या भरण्यासाठी पैसे देखील देऊ शकता. हिरव्या बांगड्या भरणं हे फक्त परंपराच नाही तर आईच्या आनंदासाठी, आईच्या आरोग्यासाठी हिरव्या बांगड्या आईला लेकीनं देणं हे खूप महत्त्वाची परंपरा मानली जाते. बऱ्याच घरामध्ये बऱ्याच मुली ज्या आहेत तर त्यांची आई ही म्हणजे हयात नसेल, म्हणजे ती या जगात नसेल, तर अशा महिलांनी काय करावं तर पहा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाही. परंतु तुम्हाला अशा वेळेस काय करायचे आहे, जर तुम्हाला तुमची आई हयात नसेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईची ओटी भरू शकता. आणि तुम्हाला जर तुमच्या सासूबाईची ओटी भरायची नसेल किंवा त्याही हयात नसतील तर मग तुम्ही तुमची मावशी असेल, आत्या असेल किंवा आईच्या जागेवर जी तुमची काळजी घेणारी असेल, तुमची चुलती असेल तर तिची ओटी तुम्ही भरू शकता. किंवा तुमची मोठी बहीण असेल तिची ओटी तुम्ही भरू शकता. किंवा तुमची वहिनी असेल, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठी वहिनी असेल किंवा लहान असेल, कारण आईच्या जागेवर आई नसेल तर वहिनीच महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तिची ओटीसुद्धा तुम्ही भरू शकता. यापैकी कोणत्याही व्यक्तीची ओटी तुम्ही भरू शकता. तर तुम्हाला या सर्व व्यक्तींपैकी कुणाचीही ओटी भरायची नसेल तर मग सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते अधिक महिन्यामध्ये दान करण्याची. जी व्यक्ती गरजू आहे त्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने ज्या वस्तू आहेत तर त्या दान करू शकता. जर तुमच्याच घरामध्ये एखादी काम करणारी ताई असेल, तुमच्या घरी काम करायला येत असेल तर तिलाच तुम्ही आई समजून तिची ओटी जरी तुम्ही भरली तरीसुद्धा त्याचं खूप मोठं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आई विधवा आहे आणि तिची ओटी भरावी का, तर असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडत असतो. तर तुम्ही तुमची आई विधवा असेल तरीसुद्धा तुम्ही तिची ओटी भरू शकता. बघा, सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरली जाते आणि जर तुमची आई विधवा असेल तर तुम्ही तिची ओटी न भरता तुम्हाला तिच्यासाठी एक छानशी साडी ही अवश्य घ्यायची आहे. तसेच तुमच्या आईला तुम्हाला बांगड्या भरण्यासाठी पैसे द्यायचे आहेत. हिरव्या बांगड्या तुम्ही नाही घेतल्या तरी चालेल, पण तुमची आई ज्या प्रकारच्या बांगड्या घालत असेल त्या घालण्यासाठी तुम्हाला पैसे हे द्यायचे आहेत. तुम्ही एक छानसं गिफ्ट म्हणजे 33 प्रकारचे अनारसे असतील किंवा 33 सुकामेवा असेल तर ते तुम्ही देऊ शकता असाल तर ते तुम्ही आईला नक्की देऊ शकता. तुम्ही तुमच्या मनामध्ये असा विचार अजिबात आणू नका की माझी आई विधवा आहे, मग मी तिची ओटी भरू शकणार नाही किंवा तिच्यासाठी काही करू शकणार नाही. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आईसाठी भरपूर काही करू शकता. अधिक महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे जोडवी बदलणे. आता प्रत्येक स्त्री ही अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असते. त्या जोडवे जे आहेत ते बदलत असते. आता ही गोष्ट फक्त परंपरेची नसून यामागे धार्मिक महत्त्व देखील सांगितलं जातं. तर पहा, अधिक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी जोडवी ही खूप महत्त्वाची मानली जातात आणि आपल्या सौभाग्याच्या अलंकारामध्ये जोडवी हा एक खूप महत्त्वाचा अलंकार मानला जातो. आपल्या पायांच्या बोटांमध्ये आपण जोडवी जर घातली तर आपल्या शरीरातील ऊर्जा ही संतुलित राहते.
आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होत असतो आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. आणि म्हणूनच आपण या अधिक महिन्यामध्ये जुनी जोडवी बदलणे किंवा त्या नवीन जोडवे जे आहेत ती नवीन जोडवी बनवणे किंवा जुन्या जोडव्यामध्ये भर टाकणे हे महत्त्वाची परंपरा मानली जाते. कारण हा महिना नवीन ऊर्जा त्याचबरोबर नवीन शुद्धीकरण सकारात्मक ऊर्जा संचार करण्याचा महिना मानला जातो. यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणार आहात त्यावेळेस जोडवी घेताना सोन्याची जोडवी ही चुकूनही घेऊ नका. जरी तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तरीसुद्धा सोनं हे पायामध्ये घातलं जात नाही. म्हणूनच सोन्याची जोडवी ही तुम्हाला घ्यायची नाही. कारण सोनं हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिचं उच्च स्थान आहे त्यामुळे सोनं हे पायात घातलं जात नाही. यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो. जरी तुमच्याकडे भरपूर पैसे असतील किंवा तुमची खूप मोठी क्षमता आहे सोन्याची जोडवी घेण्याची तरीसुद्धा तुम्ही सोन्याची जोडवी ही घालू नका. तर पहा या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला सोन्याची जोडवी न करता चांदीची जोडवी करायची आहेत. चांदी जी आहे तर ती शीतलतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून पायामध्ये तुम्हाला चांदीची जोडवी घालायची आहे. म्हणूनच जर आपण चांदीची जोडवी पायात घातली तर आपलं मन हे शांत राहतं, शरीरामध्ये शीतलता राहते, म्हणजे जी काही उष्णता आहे ते नियंत्रित राहते. तर पहा ही जोडवी बदलताना तुम्हाला कोणती घ्यायची आहेत, तुमच्या आईची घ्यायची आहेत की तुमच्या नवऱ्याची घ्यायची आहेत. तर ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आईचा मान सन्मान करतो त्याच पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या लेकीसाठी जोडवी बनवावीत आणि तिच्या जोडव्यामध्ये भर टाकावी. प्रत्येक आईने आपल्या मुलीसाठी जोडवी बनवायची आहेत. यामुळे आई मुलीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि आई मुलीमधील प्रेमसुद्धा तसेच राहते. आता बघा, जर तुमच्या आईला पैसे देणे शक्य नसेल किंवा जोडवी घेणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःच्या पैशाने देखील जोडवी घेऊ शकता किंवा पतीच्या पैशाने देखील जोडवी तुम्ही घेऊ शकता. असा हा अधिक महिना जेवढा पवित्र आहे त्या महिन्यामध्ये नियमांचं पालन करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर हा जो अधिक महिना आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला अनेक नियम पाळायचे आहेत. तर पहा या अधिक महिन्यामध्ये विवाह, मुंडन, साखरपुडा, ग्रहप्रवेश यासारखे कोणतेही शुभकार्य करू नये. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करणे हे सुद्धा या महिन्यात करू. तसेच नवीन मालमत्ता, घर खरेदी करणे किंवा जमीन खरेदी करणे किंवा इतर कोणत्याही गोष्टी खरेदी करणे किंवा नवीन नोकरी प्राप्त करून घेणे हे सुद्धा या महिन्यामध्ये शुभ मानले जात नाही. तर या काळामध्ये उपवास देखील आपण सुरू करून बरेच व्यक्ती पशुपतीनाथांचे जे व्रत आहे ते सुरू करतात किंवा मग गुरुवारचे व्रत असतील ते सुरू करतात किंवा मग कोणतेही व्रत सोमवारचे व्रत असतील ते सुरू करतात. तर ते या महिन्यापासून सुरू करू नये. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला तामसिक पदार्थ हे खायचे नाहीत. कांदा, लसूण त्याचबरोबर जे काही आपण मांस मच्छी असेल ते सुद्धा या महिन्यात खायचं नाही. त्याचबरोबर कुणाचाही अपमान करणे, भांडण करणे किंवा वाद घालणे यासारख्या गोष्टी देखील या महिन्यात करू नये. यामुळे आपले स्वतःचे नुकसान होऊ शकते. तर चला इथेच थांबवते माझी माहिती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.